कथेचं नाव आहे जनी. एका भावाने अनुभवलेली आपली बहीण ही या कथेतनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर तो त्या मुलीचा भाऊ बुऱ्या म्हणतो की ज्या दिवसापासून आपल्या जनीचा जन्म झाला त्या दिवसापासून आपला बा दारू प्यायला लागला, अशी आपली आई म्हणायची. जशी जशी आपली जनी वाढत गेली तसं जसं आपल्या बाचं व्यसन पण वाढतच गेलं. या व्यसनापायी आमचा पूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला. शेवटी जनीचं शिक्षणही बंद झालं. जनी आणि आई दोघी जणी कामावर जायच्यात, रोडवरच्या कामावर जायच्यात. आणि तो त्या कामाचा पैका घरी आणला की बुधवारच्या दिवशी आमच्या घरात भांडणं व्हायच्या. कारण दारूसाठी आपला बा त्यांच्याकडे पैका मागायचा आणि आईने पैका द्यायचा विरोध केला तर तो मारायला लागायचा. दररोजचं दर आठवड्याचं भांडणं म्हणल्यानंतर गावात शेजारी पाजारी कोणी सोडायला येत नव्हतं. तो आईला मारायला लागला का मग आपली जणी मध्ये पडायची. आईला मारून मारून आपल्या बाला पार लाकडागत केली होती. शेवटी कायमचंच काम, रोडवरचं काम जाण्याऐवजी कामावरचा येणारा पैका तिने गावात एका बाईकडे साठवून दिला. आणि बुधवारच्या दिवशी आपल्या आईने, जनीने आणि आमच्या काकाने बाजारात जाऊन काही बकऱ्या विकत आणल्या आणि त्या बकऱ्यांचा हळूहळू मोठा मोठा करत करत गेलो. जशी जशी आपली जणी मोठी होत गेली तस तसं आमचं बकऱ्याचा कळप एकदम मोठा होत गेला. जणी माळावर जायचो आणि बकऱ्या चारायचो. जणी ज्यावेळेस गावात पाण्याला जायची त्यावेळेस पाण्याच्या ठिकाणी आपल्या गावातल्या बाया म्हणायच्या, गाव जणी यावर्षी काही बुंदी बिंदी आहे का नाही. त्यावेळेस ती बकऱ्या मागे नाराज व्हायची. तर मला जणी तू कमून नाराज होते. त्यावेळेस ती मला म्हणायची, कारण पुऱ्या गावच्या बाया मला म्हणतात जणी तुला मोठी झाली, यावर्षी काही लगीन आहे की नाही, बुंदी आहे की नाही. ते त्यांना काय उत्तर देऊ ते मला समजत नाही रे पुढे. त्या म्हणलं जणी तुला लगीन होईल ना, तू कशामुळे एवढी काळजी करते, तुला लगीन लई मोठं होईल जणी. पुढे पण आता आपला बा दारू पितो रे, नक्की बाला पण काय सांगू, आपल्या घरात काय चटपटता नाही पुढे. तर जेव्हा मला काळजी वाटते मला जणी होईल, तुला लगीन होईल. एक दिवस आपली आई आपल्या बाला म्हटली की आपली जणी लई मोठी झाली, तुम्ही दारू प्यायचं थोडं बंद करा आणि आपल्या जणीसाठी एकदम चांगलं स्थळ पाहावं. आणि काही दिवसानंतर आपल्या बाला आपल्या जणीसाठी स्थळ पाहिलं आणि आपल्या जणीचं लग्न आपल्या बाला परस्परच फिक्स केलं. आणि बकऱ्या माग गेल्यानंतर मला जणी तुला लगीन जमलं ना, आता तो आनंदी राहायला पाहिजे. पण का कुणास ठाऊक ज्या दिवशी आपल्या जणीचं लग्न जमलं ना त्या दिवशी माळावर बकऱ्या चालताना मी आकाशाकडे पाहिलं आणि आकाशाकडे एकदम लाली पसरेल होती. आणि ती लाली पाहून आपली जणी मी नाराज झाली. ते म्हणलं सांग ना जणी, आपलं तुला लगीन जमलं आता तुला आनंदी राहायला पाहिजे, तू कशामुळे नाराज राहायला लागली. त्यावेळेस त्या दिवशी आपली जणी काही म्हणली नाही. पण दुसऱ्या दिवशी आम्ही परत बकऱ्या चारायला गेलो आणि परत जणीच्या लग्नाचा विषय काढला. तर त्यावेळेस जणी नाराज झाली. तुला जणी सांग ना तू कशामुळे नाराज आहे. त्यावेळेस ती म्हणाला नाही काय रे पुऱ्या, प्रत्येक पुरीचं एक स्वप्न असतं रे. ज्या मुलासोबत आपलं लग्न व्हायचं ना त्या नवरदेवाला आपण पाहायला पाहिजे. का कुणास ठाऊक रे, पण मानव आपलं लगीन परस्पर जमवलं. तो मुलगा नवरदेव आपल्या घरापर्यंत मी नाही आला, लगीन लग्नाची तारीख ठरली रे पुऱ्या. त्याच्यामुळे मला कोण काय माहित नाही, पण मला वाईट वाटतं. त्या मला जरी तू कशामुळे वाईट वाटून घेते, आपला बाल थोडी तुला ना नुकसान करणार आहे वय. पण जरी तो लग्न मोठं करायचं आपल्याला. या बकऱ्यापैकी 9-10 बकऱ्या मी विकणार आहे, बुधवारच्या बाजाराला मी विकणार आहे आणि त्या बकऱ्याचा पैका आपण लग्नाला लावणार आहे. जरी तो लग्नाचं मी सायकलवर समजा नातेवाईकाला जाऊन सांगणार आहे आणि लग्नाला सगळ्याला बोलून घेणार आहे. त्यावेळेस जणी म्हणाली का रे पुऱ्या, गरीबी अनाथ असते रे, श्रीमंतालाच नातेवाईक राहतात. तू नका सांगू आपल्या पाहुण्या रावळ्याला जाऊ. म्हणलं जणी आपण तो लगीन मोठं करणार आहे बरं. तसं जणीच्या लग्नाची तारीख जवळजवळ यायला लागली ना तसं आपली जणी त्या बकऱ्या मग अस्वस्थ व्हायला लागली. आणि एक दिवस रातच्या वक्ताला आपल्या माईच्या गळ्यात पडून आपली जणीला जोर रडायला लागली. माई म्हणायला लागली की माझ्या लेकराची लई हाल झाली. मग तिला आपल्या आईबापाकडे काहीच नाही भेटलं, पण जणी आता तो कल्याण झालं. हे जे वाईट दिवस तो इथं पाहिली ना, हे दिवस तो आहे नशिबात नको यायला वजने. परमेश्वराने कल्याण केलं बरं जाणे तो.
मपली आई त्या दिवशी जनीच्या गळ्यात पडून रडत होती. पण का कुणास ठाऊक मपली जनीच्या चेहऱ्यावर एकदम अस्वस्थता निर्माण व्हायला लागली. जशी जशी लग्नाची तारीख जवळ यायला लागली ना तशी मपली जणी अस्वस्थ व्हायला लागली. आणि लग्नाची तारीख एक दिवस जवळ आली आणि मपल्या जणीला आदल्या दिवशी हळद लागली. हळद लागल्यानंतर समजा बकऱ्या मपल्या जणीकडे पाहायला लागल्या. पण का कुणास ठाऊक मपल्या जणीला ज्यावेळेस हळद लागली ना त्यावेळेस मी परत आकाशाकडे पाहिलं आणि आकाशाकडे परत असं लाली पसरल्यागत वाटलं. मपली जरी म्हणत जरी तुला हळद लागली तुला झाका दिसू राहिली मग जरी बघ ना आपल्या समजा बकऱ्या तुझ्याकडे पाहायला लागल्या त्यावेळेस जणी मपल्याला तोंड हसली. दुसऱ्या दिवशी मपल्या जणीचं लगीन झालं. लगीन एकदम झकास झालं आणि लगीन झाल्यानंतर मपली जणी तिच्या घरला जायला निघली. पण ज्यावेळेस मपली जणी तिच्या घरला जायला निघली ना त्यावेळेस जणी मपल्या गळ्यात पडून जोर रडायला लागली. मपली जणी नुसत्या मपल्याच गळ्यात पडून नाही रडली, मपल्या आईच्या मपल्या बकऱ्याची बी गळ्यात पडून रडली. कारण बकऱ्या चाराला मपल्या जणीला आवडायचं. त्या दिवशी मपली जणी लय रडली. मपली जणी लय अंतरावर जाईपर्यंत मी तिच्याकडे पाहत होतो. पार पाठीमधनं जणी जाईपर्यंत मी तिच्याकडे पाहत होतो. पण का कुणास ठाऊक आपल्या जणीचं ज्या दिवशी लगीन झालं ना त्या दिवशी मी परत आकाशाकडे पाहिलं. मला परत आकाशाकडे अशी लाली पसरल्यागत वाटायला लागलं. का कुणास ठाऊक मी आकाशाकडे पाहिल्यानंतर मला एकदम अस्वस्थ वाटायचं. त्याच्यानंतर मपली जणी परत मुळावरून घरी आली. मग म्हणलं जणी कसं होतं आपलं घर त्यावेळेस ती मला म्हणाली का बुऱ्या आपलं घर लई चांगले बरं बुऱ्या असं म्हणायला लागले. त्याच्यानंतर जणी 2-4 दिवस आपल्या घरी राहिली. परत तिच्या सासरकडे गेली. जणीचं एकदम मूळ झालं. पण काही दिवसानंतर मपली जणी अचानकच आमच्या घरला आली. म्हणलं का हो जणी अहो तू नाही बोलवतच घरला आली वय बोल्या मी तुला भेटायला आली बोल्या म्हणून 2-3 दिवस जणी अशी घरला अस्वस्थ होती. काकुरा ठाऊक जणी काही जास्त घरात बोलतच नव्हती. आई समोर आली का मपली जणी हसायची. पण तिच्या मनामध्ये काहीतरी घुसमट सुरू होतं. मी एक दिवस तिला बाकऱ्याबाग घेऊन गेलो आणि बाकऱ्याबाग घेऊन गेल्याच्या नंतर मी म्हणलं जणी सांग ना तू कमून नाराज आहे, तू काहीतरी दुःखी हो जणी मला माहीत नाही पण तू काहीतरी लपवायला लागली. त्यावेळेस मला जणी म्हणायला लागली की नाही बोल्या मी काही लपवत नाही. त्यावेळेस म्हणतात जणी तुला तुझ्या भावाची बोऱ्याची शपथ आहे, तुला खरं काय सांगावं लागेल. मी जणीचा हात माझ्या डोक्यावर ठेवला जणी जोरात रडायला लागली. बुऱ्या तू कशा पाहिजे शपथ घातली रे मला ते बुऱ्या सांग ना शपथ माग घे ना बुऱ्या नाही जणी तुला सांगावं लागेल. आणि त्या दिवशी जणी जोर रडून सांगायला लागली बुऱ्या आपल्या आईला नका सांगू रे बुऱ्या. मी म्हणलं नाही आईला नाही सांगणार. पण बुऱ्या मग लय वाईट झालं रे बुऱ्या. दारूच्या पैक्यासाठी बाने मपलं घर घातलं रे बुऱ्या. बाने मपलं अशा माणसासोबत लग्न लावलं का त्या माणसाचं पहिलं लग्न होऊन जायला होतं बुऱ्या. त्याने दारू पहिले आपली बायको मारली होती बुऱ्या. अरे आपल्या बापेक्षा मी जास्त दारू पितो रे बुऱ्या तू असं म्हणून मपली जणी जोरात बाळावर रडायला लागली. अरे त्याला बानं त्याच्याकडनं दारूसाठी जास्त पैक घेतलं बुऱ्या. तो मला म्हणत होता की तो भावाकडनं तो भावाकडनं पैक आणता सगळं तुला घरात घेणार नाही. अरे बुऱ्या आपल्या हातावर त्याने जळतं लाकूड फेकलं रे बुऱ्या असं म्हणून मपली जणी जोरानं बाळावर रडायला लागली. त्या म्हणलं असं काय झालं का कुणास ठाऊक आपल्या जणीला की काय सांगावं हेच मला कळत नव्हतं. मपली देव जणी नुसती जोरानं बाळावर रडत होती. बुऱ्या आपल्या आईला लई कष्ट सोसले रे बुऱ्या. तिला नको सांगू बुऱ्या पण तू मला म्हणायला लागला का तो जर पैका आणला नाही तर मी तुला घरात घेणार नाही. म्हणलं जणी जर पैका दिल्यानंतर तो नवरा जर तुला मारणार नसेल ना तर मी त्यांनी मी बाकऱ्या घेऊन निघतो. त्या परत बुधवारच्या दिवशी त्याच्या त्या काही बाकऱ्या बाजारला परस्पर घरला न सांगता नेऊन निघल्या आणि ते पैका जणीकडे दिलं. पण का कुणास ठाऊक जणीची आठवण आली की मला लय अस्वस्थ वाटायचं. आणि ज्यावेळेस ती जणीनं पैका घेतलं त्यावेळेस जणी मला म्हणायला आली का बुऱ्या मला माहित नाही भाऊबीजीला मी तुला ओवाळायला येईन कधी मला माहित नाही. मला जणी असं कशा पाहिजे तू वंगाळ बोलायला लागली. जणी असं काही वंगाळ बोलू नकस. अगं तो साठी सगळ्या बकऱ्या ऐकावं लागल्या तर हापुऱ्या ऐकीन पण असं काही वंगाळ तू बोलू नकस. का कुणास ठाऊक त्या दिवशी जणीला मी तिच्या घराला सोडून आलो. आपल्या बांधणं आपल्या जणीचं घर घातल्याचं मला वाईट वाटायला लागलं. या व्यसनाबाई स्वतः आमचा सगळा परिवार तो उद्ध्वस्त झाला पण ते आपल्या निष्पाप जणीचा परिवार उद्ध्वस्त झाला याचं मला लय वाईट वाटायला लागलं. आणि काही दिवसानंतर जणी परत लवकर घरला आली नाही. पण एक दिवस अचानक जणीच्या गावाकडनं निरोप आला का जणी घरला नाही. आणि ज्यावेळेस मला बकऱ्या मागे कळालं त्यावेळेस मी बकऱ्या तशाच माळावर सोडून दिल्या. घरला गेलो ना आईला घेऊन मी तर जणीच्या गावात पळत गेलो. आणि जणीच्या गावात गेल्यानंतर कळालं
का जणी 2 दिवसापासून बेपत्ता आहे. जणीचा नवरा जणीला एक दिवस रातच्याला मारत होता आणि जणी त्या घरामध्ये जोरजोरानं ओरडून म्हणत होती, गुऱ्या मला वाचव, गुऱ्या मला वाचव. आणि त्याच्यानंतर रातच्या वाजताला मपली जणी गायब झाली. आणि त्या दिवशी म्हणलं त्या जणीच्या नवऱ्यानं जणीला एक दिवस रातच्याला मारलं आणि त्या दिवसापासून मपली जणी गायब आहे. हे ज्यावेळेस मपल्या आईला कळालं ना, त्यावेळेस मपल्या आईला नक्की काय बोलावं हे समजत नव्हतं. आणि मपल्या आई जणीचे आम्ही शोध घ्यायला लागलो. त्यांच्या घरच्याला असं वाटलं की जणी तिच्या माहेरला गेली, पण जणी तिच्या आमच्या घरला येईल नव्हती. आणि आम्ही ज्यावेळेस जणीला पाहायला लागलो त्यावेळेस गावच्या बाहेरच्या साईडला कडावर एक विहीर मपली आई जाऊन डोकली आणि ती जोरात ओरडली, गुऱ्या इकडे, गुऱ्या इकडे असं म्हणून ते कडगारात चक्कर येऊन पडली. मी ज्यावेळेस पळत पळत गेलो विहिरीच्या मध्ये डोकतून पाहतो तर काय मपली जणी त्या पाण्यावर फुगून वर येईल होती. आणि नक्की मला काय करावं काय हे समजतच नव्हतं. मपली बाई काही विहिरीच्या कडाला चक्कर येऊन पडली. मपली जणी त्या पाण्यावर फुगून वर आली. विहिरीच्या कडगारावर मी म्हणलं जणी तो काय झालं असं म्हटल्यानंतर मला वाईट वाटायला लागलं. का कुणास ठाऊक त्या दिवशी विहिरीच्या कडगारावर वरून मी आकाशाकडे पाहिलं. त्या दिवशी आकाशाकडे लाली पसरत होते.